गणपती बाप्पा मोरया. रघुनाथ महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भावाला 6 तास पवताना पाहिलास, कसा वाटला? मला भीती वाटते तिला बघून. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आज रस्त्यात कोण पण उभं करून विचारतोय की तो स्विमिंग करून आला तर तुमचा मुलगा आहे ना, खूप अभिमान वाटतो. हाय, जय शिवराय. कशात सर्व? माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघणार जस्ट अपराधचा एक मोठा इव्हेंट काय म्हणालो, कारण का गेला इव्हेंट त्यांनी केला होता तो अटल सेतू टू गेटवे ऑफ इंडिया, 17 किलोमीटरचा सागरी प्रवास. जेव्हा हा त्यांनी इव्हेंट पूर्ण केला 17 किलोमीटरचा, तेव्हाच त्यांनी शब्द दिला होता की दादा आपण नेक्स्ट टाइम कुठेतरी मोठा इव्हेंट नक्कीच करू. तर आज तो करंजा टू अटल सेतू हा 24 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार आहे. तर तोच त्याचा सर्व प्रवास या व्लॉग मध्ये मी दाखवणार आहे. तर त्याला कमेंट बॉक्स मध्ये शुभेच्छा द्या, कारण का तो त्याच्या आयुष्यातला हा मोठा प्रवास असणार आहे 24 किलोमीटरचा. आणि मित्रांनो, एक साधारण गोष्ट आहे, 24 किलोमीटर आपल्याला चालायला सांगितलं ना, म्हणजे एका दम मध्ये, म्हणजे विचाराच्या पलीकडं आपण म्हणजे होकार देणारच नाही अशा गोष्टीने. आपण पाय दिंडी वगैरे चालत असतो, पण एखादा थांबतो वगैरे. हे इव्हेंट दाखवण्याचं कारणच तो आहे काय, आपली जी मुलं आहेत ती असं धाडस करतात पाण्यामध्ये. तुम्ही विचार करा, आपण पाण्यामध्ये 1 तास पाय तरी ठेवला ना, तरी पायाची काय कंडिशन होते, पांढरे पडतात पाय. आणि हे तर 8-8, 9-9 तास असे पाण्यात पवतायत. तर त्यांना मित्रांनो शुभेच्छा देत जा कमेंट बॉक्समध्ये. आणि तुमचा प्रेम आणि तुमचा आशीर्वाद काय आमच्यासोबत असंच ठेवा. चॅनलवर नवीन असेल आणि सबस्क्राईब करा. टाइमपास न करता हा व्लॉग सुरू करूया. बघा आपल्यासमोर जस बघताय, जस अपराध, ज्याने गेल्या इव्हेंटमध्ये अटल सेतू टू गेटवे मारला, 17 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. आणि आज तो करंजा टू गेटवे 24 किलोमीटरचा प्रवास आज पूर्ण करणार आहे. 24च आहे ना? 24. आणि मला सांगायला आवडेल काय, 1 ते 2 महिन्यामध्ये प्रिपरेशन केलंस ना तू? हो दादा, मस्त, एकदम उत्तम. काय फायनली कसं वाटतंय? छान वाटतंय थोडा. आणि तो गेल्या व्लॉग मध्येच म्हणाला होता की लवकरच आपण सेकंड इव्हेंटची तयारी करू. हो दादा. आणि त्याने शब्द दिलेला तो पूर्ण करतोय. इथं आपल्याला दिसतोय तो. आणि त्याचे पाठिंबा, त्याच्या आईचा भक्कम पाठिंबा आहे. बघा आई, बघा आई, बहीण, डॅडी आणि भाऊ सर्वजण आहेत. सर्वांना भेटवतो. मित्र पण आलेले आहेत. ऑल द बेस्ट तुला. थँक्यू दादा. जय शिवराय मित्रांनो, आज आपण उपस्थित आहोत करंजा जेटी, द्रोणागिरी पर्वताच्या जवळ. आज आपण इथून जश हा मागच्या वेळेला आपण हा कार्यक्रम तुम्ही पाहिलात त्याचा, अटल सेतू टू गेटवे ऑफ इंडिया. आता हा नवीन उपक्रम करतोय, करंजा टू अटल सेतू करतोय. हा 24 किलोमीटरचा, त्याच्यापेक्षा 2 फ्लोमध्ये स्विमिंग आज होणार आहे त्याची. आणि 5-6 किलोमीटरनी जास्त इव्हेंट आहे. तर आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून मयेकर सर आहेत, त्याचे आई वडील, त्यांनी मी प्रोत्साहन देणारे त्याचे भाऊजी, त्याची बहीण वगैरे हे सर्व आलेले आहेत. आपल्यासोबत लाईफगार्ड आणि ही पूर्ण टीम आहे. स्वतः राज आहे. सोशल मीडियाच्या मार्फत नेहमी आपला इव्हेंट व्हायरल करत असतो आणि खूप साऱ्या लोकांपर्यंत हे इव्हेंट्स पोचवतो. तर आपण त्याला करंजा जेटीवरून आता आपण स्टार्ट करतोय, तर त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. हा त्याने उपक्रम लवकरात लवकर पार करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. चलो, रेडी? रेडी दादा. भाऊ आपला रेडी आहे. पहिला त्याचा इव्हेंट होता जो अटल सेतू टू गेटवे होता, तो पूर्ण झालेला आहे. आणि दुसरा देखील इव्हेंटला आपल्याकडून त्याला शुभेच्छा. आणि लालबागच्या राजाचा आशीर्वाद त्याच्यासोबत कायम आहे. चला, पूर्ण फॅमिली आहे बघा. ताई हसच नाही. पूर्ण फॅमिली आहे. डॅडी सुद्धा आहेत आणि मम्मी सुद्धा आहे. ओके.
बाप्पा मोरया. भोलेनाथ महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जश जश काही ओरडू नका, काही ओरडू नका. जयंत ओरडाची काय गरज नाही. त्याला दिसेल. हे बघा मित्रांनो, आपला हा करंजा डॉक, हा द्रोणागिरी आईचं मंदिर, हा द्रोणागिरी पर्वत आणि हा करंजा जेट्टी आपली, जितना जसनी आपला प्रवास सुरू केला आहे. करंजा जेट्टी तो अटल सेतू 24 किलोमीटरचा प्रवास असणार आहे मित्रांनो. फॅमिली सर्व सपोर्टला आहे. आणि बघा 3:41 जसनी आपला प्रवास सुरू केला आहे. स्विम करतोय. हा बघा. आईला मेन दिसला पाहिजे. आईला मेन, आई मेन आहे. हा द्रोणागिरी पर्वत. आणि हे बघा पूर्ण सेटिंग चालू आहे. ते फक्त आणि फक्त आपल्या ज्या डोली किंवा जाल लावलेला असते ना आपल्या जवळपास करंजाच्या किनारपट्टीवरती, त्याची एकदम रिस्क असते ना, तो मोठा रिस्क असतो. कारण जालात आपला स्विमर फसू वगैरे शकतोय. त्याच्यासाठी मग सतर्क राहायला लागते. गायडन्ससाठी संतोष होत आहे, साई आणि राज तिकडे आहे. सर्व तयार आहेत. आज आराम नाही, म्हणजे इथून बाहेर निघेपर्यंत तरी स्टेबल बसणार नाही कोण, कारण का लक्ष द्यायला पाहिजे जालांवर. बघा इथं सिग्नल आहे बघा. या साईडला आपण बघा करंजाला पाठी सोडून आपण आलो पिरवाड साईडला. या बाजूला आपल्याला ONGC बघताय आणि आपला हा द्रोणागिरी पर्वत. आणि इथं संतोष दादा आहे. संतोष दादा, आपल्याला 1 तास पूर्ण झालेला आहे. साधारण किती किलोमीटरचा प्रवास आपण पूर्ण केला असेल? 4-4.5 किलोमीटर झालेला. 4-4.5 किलोमीटर प्रवास. त्यापूर्वी एक 9-10 वर्षापूर्वी इतर रेसेस व्हायचा, कासा खडक ते करंजा, तो डिस्टन्स त्यांनी कव्हर करून आलेला आहे. हां, आता पिरवाडी बीचला आलेलो आहोत. आता इथून आपण टर्न घेऊन अटल सेतूकडे जाणार. इथून आपण सरळ जाणार आहोत ना पहिले? नाही काय जवळून जाऊ? नाही, जवळून आता आपण अटल सेतूला जाऊ. अटल सेतूला जाऊ ना? म्हणजे इथून पिरवाडीवरून टर्न होणार आहोत. ओके दादा. आणि बघा मित्रांनो, 3 तास पूर्ण होत आले. 3 तास पूर्ण झालेलेच आहेत समजा. आणि ज्यास आपला पावतोय आणि उजडलाय सुद्धा. आणि मस्त इकडे आपली गाणी लागलेले आहेत. या साईडला आपण नेवल बेस बघताय. इथं फॅमिली.
आपल्या समोर आता जसचे मोठे भाऊ आणि मोठी दिदी आणि छोटी दिदी आहे. पराक्रम करते पहिला 17 किलोमीटरचा आणि आता काहीच क्षणामध्ये तो 24 किलोमीटर पण पार करणार आहे. काय म्हणाल, कसं वाटतंय? वाटणार म्हणजे आता काय सांगू, बोलायला शब्द नाही. एवढा प्रवास करणे जवळजवळ 7 तास होऊन गेलेत. आता तो पोहतोय अजून एवढा, काय सांगू शकत त्याच्याबद्दल. आणि आपण नॉर्मल 6 तास चालाचा विचार केला किंवा 20 किलोमीटर चालाचा विचार केला तरी आपल्याला जराशी धाकधुकी भरेल, कसा पण चालायचा. इथं पाहुणा होता. समुद्रामधून पोहणे म्हणजे काही खाई नाही. तेवढे कसा तेवढं मुंग्याचा डोक्याला विचार करून पण नक्कीच. एवढंच आणि आता बोलेन. प्रत्यक्षात तुम्ही साक्षीदार आहात, तुम्ही स्वतः डोळ्याने पाहताय हे सर्व. स्वतः डोळ्याने पाहतोय. मनोज हांडे मामा मामा छोटा मामा सगळ्यात छोटा मामा. हो मामा आणि भाच्याचा नाता सांगायची गरज नाही. मामा आपल्या समोर, मामांचा सपोर्ट आहे काय पुरं. आणि हे बघा, आणि बहिणी कशा ओळखायच्या, तर चेहरा एकसारखा नसला तरी चालेल पण कपडे सारखे घातले. आणि त्यांची तिसरी बहीण बघा, ही बघा, तिसरी बहीण, तिघी मॅचिंग केलेलं आहे. ताई काय म्हणशील? काय बोलू, बोलायला काही शब्दच नाहीत. आणि आता गेल्या वेळी तर आपल्या सर्व इकडे व्हिडिओ बघितले गेल्याला असतील. आम्ही होतो आणि ह्यावेळेस पण आहोत. ठीक आहे, तुम्ही ठरवून घातलात काय हा का इव्हेंटला घालायचंय म्हणून? मोठी हा, इव्हेंटला घालायचं म्हणून घेतलेले कपडे. ठीक आहे. नंतर भाऊ ना? नाही भावाजी. तेच भाऊ. हा, काय सांगाल भाऊ? मोठे भाऊ आहेत. खूप छान केलंय इव्हेंट हा, आणि खूप आवडलं आम्हाला पण. तुमचा पण सपोर्ट आलाय खूप. असं सपोर्ट राहू द्या प्रत्येक यायला. ठीक आहे. भाऊ नाव आपला? संदेश भाऊ आपले. नंतर हे मित्र का भाऊ? भाऊ काय सांगशील? मावशीचा मुलगा. खूप छान वाटतंय बघून. 24 किलोमीटर आता तो पार करेल. हा, 6 तास झालेत. मागच्या इव्हेंटला नव्हतो मी, बाहेर होतो काही कारणास्तव. तर तो आम्हाला बोलला की हे बघायला ये म्हणून. खूप भारी वाटतंय. असं आपल्या चालायला नाही जमणार एवढे 7 तास, पण तो समुद्र पार करतोय. ओके. आणि हा मित्र त्याच्या रात्रीपासून व्हिडिओ बनवतोय. भाऊ आहे. कसं वाटतंय? जाम भारी बरं. जाम भारी वाटतंय ना? जाम भारी. विचार नाही करू शकत असा हे क्षण आहेत सर्व ना. हो, भारी वाटते सर्व. आणि सर्वांना भेटू आपण. चला परत भेटूया आपण. परत भेटू आपण. कुठला इव्हेंट विचार केलाय काय? बघू, झालं तर येऊ परत. आम्हाला काय हाणला तर येऊ. हो, येऊ आम्ही पुढच्या महिन्यात परत. आपण सर्व भेटूया. 30 किलोमीटर. 30 काय 36? 36 किलोमीटर. 36. तुला धर्म तर तुझी गेटवे असेल ना? हो, तोच डोक्यात असेल आता तरी, कारण का 24 झालेला आहे आपला. आता 36च मोठा हो, टार्गेट असणार 36, आहे. हो. त्याच्यासाठी तुम्हाला परिवाराला अशाच खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे राहा. शुभेच्छा तुम्हाला परिवाराला. ओके, थँक्यू. तर चला मित्रांनो, 5 तास पुरे व्हायला आलेले आहेत आणि आपण कमसे कम 20 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला आहे आतापर्यंत. मस्त चहा वगैरे मारला आहे. ही बघा, हे बघा आपला आर्यन मित्र आहे, जसचा भाऊ. खास त्याचा आज इव्हेंट बघण्यासाठी आलेला आहे. राज जवळ आण त्याला, जवळ आण थोडा. फर्स्ट टाइम पहिल्यांदा दर्यामध्ये आलाय काय? पहिल्यांदा समुद्रामध्ये प्रवास करते आणि राज त्याला फिरवण्यासाठी घेऊन गेलाय. हे कसं वाटतंय? बरं वाटतंय. पावता नसेल येत ना तुला? येतं, थोडंफार येतंय. भावाला 6 तास पावताना पाहिलास, कसा वाटला? मला भीती वाटते तिला बघून. आणि काहीच मिनिटामध्ये, काहीच तासामध्ये तो अटल सेतू तर आपल्या समोर दिसत आहे. काय सांगशील जॅस भावाबद्दल?
त्याला तर पहिला शुभेच्छा देईन. हा मला वाटलेलंच तो करेल. हा त्याच्या पुढचा पण तो आता पुढे पण काहीतरी करणार आहे. हा बरोबर. तर त्याच्यात पण त्याला यश भेटावं अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे, धन्यवाद भावा, धन्यवाद. थँक्यू. जय अपराध, तू पुढे चल, मी मागून येतोय. चला आलो आलो. हा बघा अटल सेतू. अटल सेतू दिसायला लागलेला आहे, समोरच आहे आपल्या अटल सेतू. आणि काही क्षणामध्ये तो त्याचा प्रवास पूर्ण करणार आहे, 24 किलोमीटरचा. बाबू चाल, बाबू चाल. हा सोन्या, ए फास्ट, थोडी हिम्मत कर, थोडी. चल ये. फास्ट 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 फास्ट. चल थोडंच राहिलंय जस्ट. फायनली अटल सेतू आपल्या समोर आहे आणि काही क्षणामध्ये आपण अटल सेतूच्या खालती जाऊ आणि आपला इव्हेंट पुरा होताना दिसेल. जो काय फायनल रिझल्ट असेल तो आपण सरांना विचारून सांगू, जो काय मिनिट असतील ते. आणि आपल्या समोर आता जयशचे मम्मी पप्पा आहेत. पप्पा काय सांगाल, कसं वाटतंय? बोल तुम्ही. बरं वाटतंय. ओके, काय खूप सांगाल? खूप अभिमान वाटतोय. हां. खूप अभिमान वाटतोय की माझा मुलगा इतका काय करू शकतोय. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आज रस्त्यात कोण पण उभं करून विचारतोय की तो स्विमिंग करून आला तर तुमचा मुलगा आहे ना. खूप अभिमान वाटतो. आणि माझ्या भावांचा खूप सपोर्ट आहे त्याला, म्हणजे त्याच्या मामांचा खूप सपोर्ट आहे त्याला. आणि अख्ख्या गावाचा पण भरपूर सपोर्ट आहे. म्हणजे आज गावातल्या गाव कुठला? नानवली, रायगडमध्ये नानवली म्हणून गाव आहे. त्या अख्ख्या गावाचा त्याच्या पाठिंबा आहे त्याच्या संगाती, की सर्व विचारतात फोन करून बाबूचा इव्हेंट कधी आहे. आणि जेव्हा तो इव्हेंट झाल्याच्या नंतरून पण सर्व बोलतात की खूप चांगला काहीतरी बाबूने आपल्या गावाचं नाव काढलं कुठेतरी समाजात. बरोबर. आज त्याचा मोठा सत्कार पण आहे समाजातर्फे आमच्या, आणि पुस्तकात पण आलाय आमच्या समाजाच्या. असं आहे. तर खूप अभिमान वाटतो. आणि तुम्हाला कधी असं वाटलं होतं का मुलगा 7 तास? नाही, असं कधीच नाही, कधीच नाही. अजून पण जीव एकदम ही होतोय इतका की विचार करण्याच्या पलीकडे आहे त्याचं. हे सल्यूट करते मी त्याला की इतकं तो करू शकेल. आणि त्याच्या कंपनीतनं बॉम्बे जिमखान्याने पण खूप त्याला सपोर्ट केला, खूप आदर आणि त्याचं ही केलं. बरोबर. लंच वगैरे पार्टी वगैरे ठेवलं. खूप म्हणजे बॉम्बे जिमखान्यातनं खूप त्याला सपोर्ट केलं. पण रस्त्यात जे मी जेव्हा बसमध्ये प्रवास करते ते कंडक्टर ड्रायव्हर मला बोलतात, ओ मॅडम तुमचं मी याला बघितलं तर तुमचा मुलगा कुठे त्याला टाकलेलं ही करायला. मी बोलली कुठेच नाही टाकलेलं, तर स्वतःहून ही झालं. म्हणजे त्याला खूप शौक होता आणि इतका काय करेल हे कधी विचारही नाही केलेलं, पण आज तो करून दाखवते. खूप अभिमान वाटतोय. आणि हा इव्हेंट करापूर्वी त्याने गेल्याला ते सांगितलं की याच्या पुढं काहीतरी आपण मोठा करायचा आहे. हा केला त्याने. तर हा हा पहिला केला. तुम्हाला सांगितलं का काय? बोललेला म्हणजे त्याच्यात जिद्द आहे की हा मी करेन म्हणून. मी बोलली कर, तुला करायचं आहे ना. आत्ता तर त्याची जिद्द आहे की अजून मोठा त्याला करायचं आहे. बरोबर. माझा तर पुरा सपोर्ट आहे की त्यांनी असंच आमच्या गावाचं नाव करत राहावं, नानवेल गावाचं. आणि माझ्या कालभैरीचं नाव असंच मोठं करत राहावं त्याने. हे बघा, ए जश 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 हे बघा, काही क्षणामध्ये म्हणजे काहीच मिनिटामध्ये आपला प्रवास पूर्ण होईल आणि सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत आहे. हे बघा, सर्व हसरे चेहरे इकडे दिसत आहेत आपल्याला. आज आपण पोचलो होता अटल सेतू जवळ आणि जयश आपल्या समोर. आणि जय गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे बघा, इव्हेंट पूर्ण होताना दिसते आपल्याला. इव्हेंट पूर्ण झालेला आहे. हे बघा, रेडी 1 2 3. फायनली इव्हेंट पूर्ण झालेला आहे. काय म्हणशील, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय मला. खूप छान वाटतंय. हो ओके, टाइम ऐकायला आवडेल ना तुला? किती तासामध्ये कम्प्लीट केला असते तू? हो नक्की.
ओके रिलॅक्स हो, काहीच मिनिटामध्ये ऐकशील. नमस्कार सर्वांना, प्रथम जय शिवराय. आज आपण जशचा हा सेकंड इव्हेंट आहे आणि हा करंजा जेटी टू अटल सेतू हा 24 किलोमीटरचा अंतर त्यांनी सकाळी 3:30च्या सुमारास स्टार्ट केलेला आहे. आणि आपण आता आपल्या पाठीमागे पाहू शकता अटल सेतू इथे आलेला आहे. तर त्याचा ऑफिशियल टायमिंग आपल्याला डिक्लेअर करतील महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून आलेले मयेकर सर. सर प्लीज. प्रथम महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेतर्फे जसचे हार्दिक स्वागत. आणि त्यांनी हा प्रवास 6 तास 58 मिनटं आणि 23 सेकंदात पूर्ण केला आहे. आणि त्याला ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशनतर्फे ट्रॉफी जयेश पाटील हे लॉंग डिस्टन्सचे नॅशनल स्विमर आहेत ते देतील. आणि सर्टिफिकेट साई पाटील आणि राज पाटील हे इंटरनॅशनल प्लेयर आहेत विंड सर्फिंग अँड स्विमिंगचे, ते त्याला देतील. तसेच त्यांनी हे उपक्रम अजून सातत्याने करत राहावं. हा दुसरा उपक्रम आहे आणि हा त्यांनी कमी वेळात म्हणजे हा लगेचच दुसरा इव्हेंट केलेला आहे सक्सेसफुली. तर त्याला पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि त्याच्या परिवाराने रात्रभर त्याला चेअरअप करून आणि पूर्ण टीमनी त्याच्या खास करून आई त्याच्या बहिणींनी चेअरअप करून आज त्याचा एम होता, त्याच्या एममध्ये सर्वांनी सहभागी होऊन त्याला सपोर्ट केलेला आहे. आणि त्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला, आजचा प्रवास आपला पूर्ण झालेला आहे आणि आपला स्विमर जश मस्त ट्रॉफी घेऊन खुश आहे, आनंदी आहे. ज्याने जो शब्द दिला होता लास्ट इव्हेंटला गेटवेला, काय याच्या पुढं मी मोठा कुठला तरी इव्हेंट करीन, तो आज त्याने इव्हेंट पूर्ण केलेला आहे. काय सांगशील, कसं वाटतंय? मला खूप छान वाटतंय. आणि विचार नव्हता केलेला की होईल माझ्याकडनं, पण मी करून दाखवला. हा, आणि आता पुढचं टार्गेट आता गरम तर मला करायचं आहे, ते आपण 5-6 महिन्यांनी करू आपण. ठीक आहे, माझ्याकडून तुला शुभेच्छा. थँक्यू दादा. ठीक आहे, थँक्यू. तुमच्या सर्वांचा धन्यवाद मला सपोर्ट करायला. नक्कीच नक्की खूप कायम आभार सपोर्ट राहील का तुमचा. नाही राज? हो नक्की. खूप मला सपोर्ट केला आहे, यांचे खूप आभार आहे मी. चल, शुभेच्छा तुला. धन्यवाद दादा.